हॅलो, हा मधूच बोलतोय ना. मशीन आलंय का वावरात? हा तिथंच थांबा वावरामध्ये. 10 मिनिटात आलो आम्ही, 10 मिनिटात. अहो 10च मिनिटात आलो, काळजी नका करू. हा मला माहिती तुम्हाला दुसरीकडे जायचंय लगेच, तेवढं झालं का? आलो आलो. शीतल, हा इकडे तर. काय हो? ते झाला का डबा भरून झाला? 2 चपात्या राहिले, थांबा ना. अरे काय, अरे सारे सकाळचे खेळतच बसते काय घरामध्ये? खेळत नाही, बाकीचे पण काम राहते ना हो. वावरामध्ये गहू सोंगायला मशीन आलंय. मग आता एक काम कर, तुम्ही जा ना पुढं, मी चपात्या करते आणि डबा नको घेऊन नको, तू इथं घरात कवर आहे गुळगुळ घालीत बसशील. तो डबा भर लवकर. थांबा मग 2 मिनिटं, मी तेवढ्या 2 पोळ्या पटकन करून लवकर आवर, घेते. लवकर आवर. डबा घेऊन येते. हे दादा कावाचे बाथरूमला जाऊन बसले, अजून कशी आहे ना काय माहिती. यांना नेमकी वेळेवर सुचत. ही बायको एक ताराची आणि दादा एक ताराचे. टाइम आणि टेबल काहीच कळत नाही बा. या बाबा, या गा 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 गा. आता काय खरं नाही आता मावाला. आता गेला जीव पूर्ण. लय रागात पडलं. या बाबो, या 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 बाबा, या बाबो, या 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 बाब, या बाब. दादा काय झालं? या बाबो, अरे भो, सकाळचा जुलाबाला जातोय, सारखा त्रास होऊ राहिला. एवढं रागात पडलं रे भाऊ. काय बोलत आहे? काय खरं नाही, मग शरीरात रक्त नाही राहणार आता. बाबा, मूळव्याध झालं काय? लय आग पेटली. एवढं शेंड आहे पुढं, त्याला टोचत सारखं. अरे देवा आता दादा, अहो वावरामध्ये मशीन आलंय, गहू बाबा, काढायचं मला- आपल्याला. मला पहिले दवाखान्यात कर रे बाबा, नाही तर मी जागणार नाही रे. अहो पण दवाखान्यात नेलं, आता ते मशीन आलंय वावरामध्ये. बाबा, गहू नाही महत्वाचा रे. तुला बाप महत्वाचा आहे का गहू महत्वाचा आहे? थोडं इथं पडा बरं, इथं पडा तुम्ही, इथं पडा, असं पडा पडा इथं. शीतल इकडे. हळू हळू. काय झालं मामाला? अगं दादाला आहे ना मूळव्याध झालं वाटतं. हा अचानक? हा त्याच्यामुळं लई तकलीफ होऊ राहिली वाटतं दादाला. हा मामा, काय झालं? हा सुन बाई, सकाळचा जुलाबाला पळतोय. काय खाल्लं? काय काल आता तू आज काय करून घातलं मला काय माहिती. मी काय करून घातलं? भाजी पोळी करून घातली काय? अहो एवढं रक्त पडलं ग. शीतल तू ना एक काम करते, चपात्या आहे ना गॅस बंद कर आणि पहिले ना डॉक्टरला चिथं घेऊन ये. फोन करू का डॉक्टरला? फोन नको करू, घेऊनच ये. ते गॅस पहिले जाय घरामध्ये बंद करतो पहिले. अरे कुठेतरी घेऊन चाल रे. थांबा थांबा दादा, एक काम करू का, मोटरसायकल बोलू का त्या भास्कर नानाची? अरे पण मला गाडीवर बसता रे येणार रे. म्हणून तर म्हणलो डॉक्टरला तिथं बोलून आणू. इडच बोलो रे कोणला तरी. लवकर ये बर का ग. त्या बामरे डॉक्टरला बोलो रे. भामरे डॉक्टर ना? बामरे मॅडम का काय नाही का ती, हा हा तिलाच बोलो. हा कुठं गेली ग? हा ते भामरे डॉक्टरला बोल बर का, भामरे मॅडमला. माहिती ना तुला? अगं ते आपल्या चौफुली जवळ नाही का दवाखाना आहे त्यांचा मोठा, हा तिथं जाऊन पटकन घेऊन ये बरं का त्याला. कारण त्या मुळाद्वारला स्पेशलिस्ट रे बधू. हा थांबा ना दादा, लवकर ये. थांबा तुम्ही आराम करा. काय बा इथं वावरामध्ये मशीन आलंय आणि असं मध्येच दुखणं निघालंय तुमचं. आता मशीन वाला आलंय त्याला काय सांगू आता. अरे बाबा उद्या परवा ये, त्याला मला फोन करून सांग त्याला. मात्र तब्येत बिघडली अचानक. बरं थांबा. हॅलो, हा सदू. अरे नेमकी काय झालं माहिती का, दादाची ना थोडी तब्येत बिघडली. तेवढं तू उद्या किंवा परवा आहे ना गहू सोंगायला, कारण की अचानक दादाची तब्येत बिघडली. अरे तुला खोटं वाटतं असेल तर घरी येऊन पाय बाबा, मी काय खोटं बोलणार आहे काय. ठेवू का? सांगितलं दादा मशीनवाल्याला बी. सांगितलं ना. हा कुठं आली पाळणा ए भाऊ बाबा. अहो येतील, थांबा ना. अरे लय तकलीफ होती का? लय त्रास होऊ राहिला रे मधू. हाय हाय होई होई नका करू. तुमचं आहे ना तोंड हातात नाही पहिलं म्हणजे. अरे मधू काय खाल्लं सल रे ब्या सांग. काय तुम्हाला सारखी मिरची लागती, काळी भाजी लागती. अरे मला काय माहिती असं होईल. अचानक झालं ते.
लय टोचरायला थांबा, रे. थांबा, थांबा. बाबा, ती आई नाही बाबा. थांबा, दम काढा थोडा वेळ, अरे. दम काढा झोपू नाही द्यायला, बसू नाही द्यायला रे. थोडा दम काढा, कळ काढा जरा. या बाबा. हळू 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 या हळू बाबा, ती आई नाही. अहो थांबा ना, या बाबू. हळू हळू असं कानात झोपा तुम्ही. थोडं दाबू तर रे यागू. हा कान झोपा तुम्ही. या बाबू. हा थोडी कळ काढा फक्त. ही काव आहे ती काय माहिती, थोडी कळ काढा फक्त. हा आली 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 बर का. बोलो रे. थांबव काका येतच. हा येडच आलं घर. आलं का घर? हा या. हे आमच्या मामांना काय झाले मुळी आता ए, मधू मधू ए. अहो आले ना डॉक्टर. या बाबा 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 बाबा, आता काय करू रे बाबा. यो बाबा. काय ए, होतंय मधू. patientला? अहो कळ काढा. अरे बोलो ना. काय होतंय काय होतंय? अहो त्यांना काय रक्त पडलं वाटतं बाथरूम मध्ये. काय रक्त रक्त. आले का? रक्त? हा रक्त. मॅडम काय बाहेर आहे काय नु? ऐकू येईन त्यांना. आओ असं करा असं करा असं करा आओ करा असं. आओ ऐकू दुखत आहे. हा इकडे दुखत आहे. कंपाऊंडर काय म्हणते? त्या साईडचा भाग दुखतो. अहो मागचा भाग दुखतोय, माग माग दुखतय. रक्त पडलं. रक्त 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 पडलं. अच्छा रक्त पडलं. हा, पडलं. हा. एक मिनिट लवकर तपासा. आ करा, डोळे मोठे करा, श्वास वडा, सोडा खाली, वडा, सोडा खाली. काय होतंय तुम्हाला? खाली गळत. हा? अहो तुम्ही इकडे काय तापस राहिले? अहो, तुमच्या हृदयाचे ठोके वाढले. अहो इकडे गळू राहिले खाली. खाली दुखतंय का? अहो इकडे चेटी ओली झाली. अहो गळालं. गळालं? हा, काय गळालं म्हणले? अहो रक्त गळालं चड्डी मध्ये यावं ना. हा, रक्त गळालं. कंपाऊंडर काय? ते कॉटन द्या, कॉटन द्या इकडे लवकर. या तुम्ही इकडून या. चला. अहो कंपाऊंडर काय कळतं का नाही तुम्हाला? बोला मॅडम. सिरियस पेशंट आहे. बॅग ठेवा तिकडं बॅग. बोला जरा हे कॉटन इथं लावा पेशंटला. हो डॉक्टरी. अहो या कम्प्युटरला सांगा ना व्यवस्थित. झालं. अहो तो नेमका मोड दाबू राहिला डायरेक्ट. अहो ते दाबल्याशिवाय गायचं कसं थांबल बरं? अहो लय दुख हा? राहिलं हो. काय खाल्लं होतं तुम्ही रात्री? रात्री ना हा सगळं वांग केलतं. सगळं वांग. काळ्या मसाल्यात खालतं. हा अजून काय खाल्लं? बाजरीची भाकर खाली. हा. अंडे खाली 2. काय तुम्हाला कळत नाही का? अहो तुम्हाला मूळव्याधाचा त्रास आहे. हे सगळे पदार्थ उष्ण राहते. हे खायचे नव्हते तुम्ही. अहो हे पहिल्या दिवस झालं असं. किती वेळेस जाऊन आले तुम्ही बाथरूमला? दिवसभरात 2-3 वेळेस गेलो. नुसतं बाधा दाब आहे ना, रक्तच पडत नुसतं. बरं किती पडला अंदाजे? तरी 5-1 लिटर पडले सर. 5-1 लिटर? हा. बापरे, म्हणूनच तुमचं रक्त कमी झालंय, बीपी लो झालेला आहे तुमचा. हो का? जर तुम्हाला 4-5 तासामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तर तुमची जाण्याची शक्यता आहे. जाण्याची म्हणजे कुठं हो? अहो जाण्याची म्हणजे तुम्ही वरती जाऊ शकता, तुमचा मृत्यू होऊ शकतो. काय म्हणते मॅडम? कोण आहे तुमची सासरी ना. यांना आहे ना पटकन मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवा. म्हणजे माझंच मोठं हॉस्पिटल आहे. हा तिथं यांना हलवावं लागेल. बरं मग 5-6 घंट्यात नाही हलवलं ना यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे एवढी कनेक्शन बेकार झाली? हो अहो तुम्ही बघा ना, त्यांचा आहे ना श्वासोश्वास होत नाहीये. एकदम पूर्ण श्वास त्यांचा डाऊन झालाय. त्यांना तरी- ऑक्सिजन लेवल कमी झाली त्यांची. हा मॅडम नाही ना, किती टाइम सांगितलं काळ्या भाज्या खाऊ नका, हे बाबा. खाऊ नका, ए, मिरच्या मधू. खाऊ नका. मधू, अरे दादा थांबा ना. त्यांना चोचले अहो, नाही. थांबा ना. लय दुखत रे. मी काय करते माहितीये का, तात्पुरतं एक इंजेक्शन देते मी. थोडं त्यांना थंड वाटेल, पण यांची कंडिशन एकदम सिरियस आहे. ऍडमिटच करायला लागेल का मॅडम? हो ऍडमिट, ते बी 5 घंट्याच्या आत. 5 घंट्याच्या हो आत? मग काय ऑपरेशन करणार आहे का? हा ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. डॉक्टर का? हे बा मी आता तात्पुरतं आहे ना त्यांना इंजेक्शन हा, देते. हा द्या. तात्पुरतं ते आहे ना आराम वाटेल, झोपून घेतील. पण यांना झोपल्या लगेच उचला नाही तर आयुष्याची झोपतील. नाही. पहिले तुम्ही आता तात्पुरता इलाज करा. त्यांना ऍडमिट करतो तुमच्या हॉस्पिटलला. इंजेक्शन का द्यायचंय? आता कुठे देते इंजेक्शन दादा? कमरावर. बाबू नको. हा नको नको बाजू. नाही बाजू नको.
अहो, मला बी वाटत आहे. नाही 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 अरे येणं कपडे काढावं लागतील नको. अहो मग ते दुखणं कसं बरं होईल दादा? चला करा खाली. हो नाही नको. अहो दादा तू नको. पॅन्ट खाली करा ना. नको ना करतो काय? नको रे तुम्ही हिला सगळे नको. अहो मग बरं कसं होईल ते दुखणं? मला लाज वाटत तुम्ही आमचा फालतू टाइमपास करू राहिले का? मला वाटत. दादा ते डॉक्टर त्यांच्या माग काम राहते, पेशंट राहते, तुम्ही आज काय करीत आहे? अरे मध्ये कुठेतरी घे काही ना कुठं देतो. हो उचला त्यांना मध्ये द्या त्यांना. तुम्हाला लाजात येते. तुम्ही बाजूला मी चड्डी फेडतो ते. मी चड्डी फेडतो सारखा तुम्ही बाजूला तुम्ही मुलगा आहे ना त्याला लाज वाटते. हो, करा. हो आता कोणीच नाही. आता डॉक्टर आणि मी कंपाऊंडर आहे. चड्डी फेडा बरं तुम्ही. फेडा चड्डी फेडा. हो तुम्हाला नीट व्हायचंय का नाही? नीट व्हायचं का? हा, व्हायचं ना मग चड्डी फेडा. जाऊ का आम्ही घरी निघून? तुम्ही ना उचला इथं बाहेर त्यांना लाज वाटत ती घरामध्ये घ्या. हो धरा. धरा, पप्पांना धरा तुम्ही पाय धरा पाय. उठा काका हळूच असं उठा चला घ्या मध्ये. असं मॅडम चला पटक्या चला इकडे घे. हा चला चला. हळूच हा मॅडम हळूच द्या बर का. हा माझ्या दादाला कंपाऊंडर दरवाजा लावा. दरवाजा लावा. आता त्यांना लाज वाटते. घ्या दरवाजा लावून. तू बाहेर ये. तू कुठं तुम्ही जा बाहेर. तुम्ही थांबा बाहेर. थांबा तुम्ही बाहेर. लवकर द्या. हा. ये बाबा झालं चोळून घ्या. ये बाबा. चोळून घ्या. अहो तुम्ही चोळा आता. मला नाही चोळता येणार. तुम्ही चोळा. काय पेशंट आहे? ये बाबा तुम्ही चोळा ना. चला, या बरं मध्ये. परत चला, निघा. बाहेर घेऊन चला. ये बाबो. तिला इंजेक्शन झालं का? झालं. मगाशी धरलं तसं धरा. ये बाबो. करा. लय आज जोडे मॅडम. चला. चेटीवर वर. हळूच दादा. फरक इंजेक्शन पडत दिलं नाही. म्हणजे काळजी करू नका. हळूहळू चला. हा? पटकन बरं होईल ते. चला तिकडे पडवीत चला पडवीत. अंगावर कवर दुखणं काढणार पडवीत आहे चला. आता. इथं टेकून घ्या आल्लात. अरे चड्डी लय भरली रे. भरू द्या. बदलून टाकतील दादा. हा धुवून काढू. भरू द्या. तुमची सूनबाई का आलाय? हा चड्ड्यात व्हायलाच आहे ना. बरू दे ना. काय चड्ड्या भरायच्या तेवढ्या भरू द्या ना. झोपा उताना. परत झोपा उताना परत. हा, बस तांगड्या खाली करा खाली असं. ओके हे बघा तुम्ही कोण आहे यांचे? मुलगा आहे. आता आहे ना यांना झोप लागल आणि ना रक्त थांबल आता हा, हळूहळू. हा. त्यांना मी त्याच्यावरच इंजेक्शन दिलेलं आहे आणि आता मी गोळ्या देते त्या त्यांना आत्ता लगेच द्यायच्या. आत्ताच का? लगेच द्यायच्या आणि 5 तासाच्या आत परत मोठ्या हॉस्पिटलला माझ्या घेऊन यायचं. याने कसं आहे फास्ट आराम पडतो. अच्छा ही नवीन कंपनीची या बा ही बॉटल आहे ना. हा ही आहे ना थेंब टाकीत राहायची. बर. हा थेंब टाकलं का त्यांना थोडं थंड वाटत चालेल बरं. आणि हळूहळू ब्लड कमी होत चालेल. हां त्या गोळ्या दे 20-20च्या गोळ्या दे. किती 10 देऊ का? हा द्या 10. या बा हे 2 पॉकेट घ्या. आणि आता लगेच यांना 3 गोळ्या देऊन टाका. 3 हा 3 द्यायच्या. 3 आता दिल्या हा. 3 लगेच 10 मिनिटांनी द्यायच्या. 10 मिनिटांनी लगेच आणि परत 10 मिनिटांनी 3 द्यायच्या आणि मग हॉस्पिटलला आणायचं. जेवल्यावर घ्यावं लागेल का हो? नाही काही नाही. उपाशीपोटी घेतला तरी चालेल. ब्लड कमी होण्यासाठी द्या. मॅडम तिथं हॉस्पिटल आल्यावर किती दिवस ऍडमिट ठेवावं लागेल या पेशंट? बा तुम्हाला सांगू का हा. जेमते म्हणे यांना 2 महिने तरी हॉस्पिटलला ठेवावं लागेल. तुमच्या का अहो डॉक्टर बाई माझ्या हॉस्पिटलला हो. डॉक्टर बाई पण मग 2 महिने पेशंट ऍडमिट ठेवल्यावर हे घरचे कामं कोणी करायची? त्यांच्याशिवाय तर इथं पान हालत नाही. अहो तुम्हाला माणूस महत्वाचे का काम महत्वाचं? अरे बधू. अरे मला एकदा चांगलं डिटो होते चांगलं म्हणते रे डॉक्टर 2 महिने राहू दे ॲडमिट राहू दे ना. काय फरक पडतोय? मामांना ना ऍडमिट करा. सारखं रक्त वाईल ते मी सारखी त्यांची चढ्या देऊ का? दादा ऍडमिट व्हाल ना? अरे भाऊ मला काय तू मला 2 महिने काय मी 4 महिने राहील मॅडम तिला हॉस्पिटलला. संध्याकाळीच ऍडमिट करून टाकते तुम्हाला नाही. मॅडम तुमचं बिल किती झालं? 5,000 रुपये झाले. अहो मॅडम एवढं कुठं बिल होतं का? अहो ही बाटली 2,000ची आहे. ही हो. असं काय याच्यात? अहो तिने 1 थेंब जरी टाकलं ना लगेच गार होतील हे. अहो पण मग आता ते जर एवढी बाटली दिली तुम्ही हा. ते जर घरी बरे होत असेल तर काल ऍडमिट करायला हव्या तुम्ही? अहो त्यांचं ब्लड आहे ना पूर्ण शरीरातलं ब्लड कमी झालेलं आहे. तुम्हाला कळतं का? जर BP लो झाला आणि अटॅक आला तर काय करशाल तुम्ही? हो मॅडम तुम्हाला एक विचारू का? हा बोला. आता मी ॲडमिट होणार आहे पण तुमचा रात्रीचा दवाखाना चालू राहील ना? अहो आमची 24 तास सेवा आहे. हो का? अहो, नाही आम्ही देवासारखी त्याच्यासाठीच आहे तुमच्यासाठीच आहे आम्ही. नाही काय होतं माहिती का? काही रात्री जेवढे पेशंट आले का नुसते ॲडमिट करून घ्या त्याच्याकडे दिवस वेगळं परत पाहते नाही. नाही हो हा. दवाखान्यात तसं नाहीये काहीच. आम्ही चाललो आता.
तुम्ही 5 तासाच्या आता उचला, नाही तर तुम्हाला मी सांगितलं ए, चाल भाऊ, चाल, तुम्हाला मला- काही वेळ नाही जास्त. मधू चाल कुठं चला? त्या माझ्या 5 तास हात घेऊन चाला बरं. अहो त्यांनी गोळ्या औषध दिले ना, थांबा ना जरा, थोडा आराम करा. गोळ्या देऊ का तुम्हाला लगेच? नाही आता ना मी थोडासा आराम करतो, नंतर गोळ्या घेऊ. बरं आता आराम करा, मी तुम्हाला चहा करून आणते. हो काय? हो. लिंबू पिळे तू मळ्यातून जाऊन येतो का तोवर मी मळ्यात जाऊन येतो. गारका मारून ये. हा येतो. ते गव्हा बिवाचं काय ते पाणी लवकर ये बरं का भाऊ. तुम्ही घरामध्ये जाऊन झोपा का? नाही मला येड थोडंसं बरं वाटत आहे, येडच पडवतो मी. शीतल 10-1 मिनिटांनी त्यांना गोळ्या दे बरं का या, हा हा आणि औषध दे बरं का. हा चालेल ना. येऊ का? हा हा झोपा मग. हं? हा रामकृष्ण हरी. गेला वाटतं. ये बाबा ती आयला काय बघ, येते आयला काय अचानक झालं परत. ये बाबा 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 लय पोट दुखू राहिलं. ये बाबा आता पाणी कुठे रे.